नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण विधेयक, कायदा, अध्यादेश, नियमन आणि नियम या 5 घटकांचा अर्थ समजून घेणार आहोत। अर्थ तर समजायचाच आहे, पण या 5 घटकांमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे ना ते आपल्याला समजून घ्यायचंय। भरपूर वेळेला भरपूर विद्यार्थ्यांनाच काय तर सगळ्यांनाच खूप कन्फ्युजन होतं। बऱ्याच वेळेला असा प्रश्न निर्माण होतो, कायदा आणि रेग्युलेशन्स म्हणजेच काय तर नियमन हे सेमच काम करतात, एकाच पद्धतीचं काम करतात, मग तरी सुद्धा वेगळे वेगळे शब्द यासाठी का वापरले जातात किंवा नक्की यामध्ये काय फरक आहे। त्याचबरोबर रूल्स रेग्युलेशन्स हे तर आपण एकदम एका श्वासातच बोलतो, मग तरी सुद्धा ह्याच्यातला एक्झॅक्टली फरक काय तो बऱ्याच जणांना माहित नसतो। मग आपल्याला या लेक्चरमध्ये याचा अर्थ आणि फरक नीट समजून घ्यायचंय, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा। तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी हे नक्कीच खूप उपयोगाचं ठरणार आहे। ओके, पण पुढे वळण्याआधी आपण बघूया की आपल्या देशाचा कारभार कोणाकडून चालवला जातो। तर पूर्ण देशाच्या बाबतीत आपण बघितलं तर केंद्र सरकारकडून हा कारभार चालवला जातो। राज्याच्या बाबतीत बघितलं तर तिथे केंद्र तर आहेच, पण महत्वाचं तिथे राज्य सरकार पण आहे। आधी आपण केंद्राच्या बाबतीत बोलूया। केंद्र सरकारचं आपण बघितलं तर केंद्रामध्ये 3 घटक असतात जे आपला देश चालवण्याचं काम करतात। कोण कोण आहेत ते 3 घटक? ते म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ। कायदे मंडळ कायदे बनवण्याचं काम करतं, कार्यकारी मंडळ हेच कायदे इम्प्लिमेंट त्याच्या योग्य रीतीने अंमलबजावणी करण्याचं काम करतं, आणि तिथेच न्याय मंडळ, जर आपण स्पेसिफिकली कायद्यांच्या बाबतीत बघितलं तर न्याय मंडळ हे कायदे योग्य आहेत ना, घटनात्मक दृष्ट्या कोणत्याही तरतुदी व्हायोलेट तर करत नाहीयेत ना, ते बघण्याचं काम कोण करत असतं तर ते म्हणजे न्याय मंडळ करत असतं। पण मग या 3 घटकांचे अजून काही घटकांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। जसं कायदे मंडळालाच आपण संसद पार्लिमेंट म्हणतो। संसदेचे काय विभाजन करण्यात आले, त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहेत। कोणाकोणाचा समावेश आहे संसदेमध्ये तर राष्ट्रपतींचा, त्याच्यानंतर लोकसभेलाच आपण लोअर हाऊस म्हणजेच कनिष्ठ सभागृह किंवा प्रथम सभागृह म्हणून सुद्धा ओळखतो। त्याच्यानंतर राज्यसभा। काय काय आहे संसदेमध्ये तर राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण वळूया कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळामध्ये येतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्याचबरोबर पंतप्रधान आणि त्यांचं जे पूर्ण मंत्रिमंडळ असतं ते सगळं येतं कार्यकारी मंडळामध्ये, त्यालाच आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह। ठीक आहे, त्याच्यानंतर न्याय मंडळामध्ये तर आपल्याला माहितीच असलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि इतर जी दुय्यम न्यायालय असतात ती येतात। ठीक आहे, पण जर केंद्राच्या कायद्यांच्या बाबतीत आपण बघितलं तर जो पूर्ण अधिकार आहे तो मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाला। ओके, मग आता सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ऍक्ट कसा बनतो, कायदा कसा बनतो। ठीक आहे, कायदा बनण्याची एक खूप मोठी प्रोसिजर आहे। जसं त्यामध्ये काय करावं लागतं संसदेमध्ये। आता संसदेमध्ये जर समजा एखादा कायदा बनवायचा असेल तर एखाद्या खात्याला ड्राफ्ट बनवायला दिलं जातं। ड्राफ्ट म्हणजेच काय, एक कच्चा मसुदा असतो तो कायद्याचा, की कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, जसं त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ठरवलं जातं, तो कायदा कोणासाठी उपयोगी ठरणार आहे ते ठरवलं जातं। मग एक कच्चा मसुदा त्यामध्ये लिहिला जातो, काही पॉइंट्स लिहिले जातात आणि त्यानंतर हा मसुदा संसदेमध्ये मांडला जातो त्याच्यावर चर्चा होण्यासाठी। ज्या वेळेला हा मसुदा संसदेमध्ये मांडला जातो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं विधेयक किंवा बिल। ओके, मग या बिलावर तिथे डिस्कशन होतं, विचार विनिमय होतं आणि मग या विधेयकाचं रूपांतर होतं कायद्यात। पण कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी दोन्ही सभागृहांची त्याला संमती लागते, म्हणजे ते दोन्ही सभागृहांमध्ये पास झालं पाहिजे। संसदेमध्ये पास झाल्यानंतर राष्ट्रपतींची संमती लागते। मग संसदेची संमती, राष्ट्रपतींची संमती ज्यावेळेला एखाद्या विधेयकाला मिळते त्यावेळेला त्या विधेयकाचं रूपांतर हे कायद्यामध्ये होतं। ठीक आहे, मग कायद्याची प्रोसिजर कशी ती आपण समजून घेतलेली आहे। मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगितलेली नाहीये, ते आपण पॉलिटीमध्ये तर अभ्यासतोच, पण आता इथे बेसिक आपण अभ्यास काय करतोय, या 5 टर्म्सचा अर्थ समजतोय। मग कायदा कसा बनला, सुरुवातीला मसुदा, त्यानंतर आलं विधेयक आणि विधेयकाचं रूपांतर होतं कायद्यामध्ये। ठीक आहे, पण आता कायदा कसा बनतो ते तर आपल्याला समजलं, पण कायदा कधी बनतो हा पण तर एक प्रश्न आहे। कायदा त्यावेळेलाच बनतो ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन सुरू असतं। संसदेच्या बैठका, विचार विनिमय करण्यासाठी संसदेचं अधिवेशन भरणं गरजेचं असतं। मग जे हे अधिवेशन आहे ना ते काही वर्षाचे 12 महिने सुरू नसतं। आपल्या देशामध्ये ट्रेडिशनली वर्षातून 3 वेळा हे अधिवेशन होतं।
तसं तर आपल्या राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे अधिवेशनाच्या बाबतीत की 2 अधिवेशनांच्या दरम्यान 6 महिन्यांपेक्षा जास्त कालखंड नसावा, पण तरी सुद्धा आपल्या देशामध्ये 3 अधिवेशनं घेतली जातात, म्हणजे एक एक्स्ट्रा घेतलं जातं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण ठीक आहे. मग आता पहिलं जे अधिवेशन आहे, वर्षातलं पहिलं अधिवेशन, ज्याला आपण अर्थसंकल्पीय बजेटरी अधिवेशन म्हणतो, जे जानेवारी महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत होतं. त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन ते जुलै ते ऑगस्ट मध्ये होतं, आणि फायनली जे वर्षातलं तिसरं आणि लास्ट अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन, ते नोव्हेंबर ते डिसेंबर या कालखंडासाठी होतं. मग आता 3 अधिवेशनांचा कालखंड तर आपल्याला समजला. पण मग आता इथे समजा एखाद वेळेला हे अधिवेशनच सुरू नसेल, संसदेचं अधिवेशनच नसेल, आणि त्यावेळेला एकदम अर्जंट कायद्याची गरज लागली, तेव्हा काय करणार? तर तेव्हा येतात राष्ट्रपती फ्रेममध्ये. राष्ट्रपती कायद्यासारखाच त्यांचा एक आदेश काढतात, त्यालाच आपण अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स असं म्हणतो. आता राष्ट्रपतींनी काढलेला हा आदेश आहे म्हणून त्याला कमी महत्व असतं का? तर अजिबात नाही. जेवढं कायद्याला महत्व असतं तेवढंच महत्व या अध्यादेशाला सुद्धा असतं. जसं आपण कायदा फॉलो करतो त्याचप्रमाणे हा अध्यादेश सुद्धा आपल्याला फॉलो करावं लागतं. पण अध्यादेशाची ना एक व्हॅलिडिटी असते. आता ही व्हॅलिडिटी कशी डिफाईन केली जाते? तर 6 महिने आणि 6 आठवड्यांमध्ये. आता हे 2 कालखंड काय ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, ज्या वेळेला राष्ट्रपतींकडून अध्यादेश काढला जातो ना, त्यावेळेला 6 महिन्यांच्या आत तो संसदेमध्ये पास होणं गरजेचं आहे. म्हणजे 6 महिन्यांच्या आत त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे. आता अध्यादेश जेव्हा कधी काढला जाईल त्यावेळेला संसदेचं अधिवेशन नाहीये, ऑब्व्हियसली आहे, पण पुढच्या 6 महिन्यांमध्ये तर संसदेचं नेक्स्ट अधिवेशन येणारच आहे ना. मग त्या अधिवेशनादरम्यान याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे. पण कायद्यात रूपांतर होताना ज्या वेळेला हा अध्यादेश संसदेमध्ये मांडला जातो, आता इथे दुसरा कालावधी आला, ओके, 6 आठवड्यांचा. जेव्हा हा संसदेमध्ये अध्यादेश मांडला जातो त्याच्यानंतर 6 आठवड्यांमध्ये त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे. म्हणजे 6 आठवड्यांमध्ये हे बिल पास होणं गरजेचं आहे. जर 6 आठवड्यांमध्ये हा अध्यादेश पास झाला संसदेत तर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. जर पास नाही झाला तर तो अध्यादेश तिथेच रद्द होतो. ठीक आहे, पुढे हा अध्यादेश चालवला जात नाही. तर असा असतो हा अध्यादेश. मग आता इथे आपल्याला समजलंय की कायदा संसद बनवतो, अध्यादेश राष्ट्रपतींकडून काढला जातो, आणि जर तो समजा संसदेने मान्य केला तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. मग आता संसदेने काढलेले हे जे कायदे आहेत, तयार केलेले हे जे कायदे आहेत, त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होण्यासाठी काही रूल्स, काही रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटकडून काढले जातात. आता इथे तुम्हाला रूल्स आणि रेग्युलेशन सेमच वाटतील. आधी आपण रेग्युलेशन्सवर बोलूया. इथे गव्हर्नमेंट काय करू शकतो? तो कायदा नीट इम्प्लिमेंट होण्यासाठी काही नियमन काढू शकतात. एखादी गोष्ट रेग्युलेट करण्यासाठी काही नियमन काढू शकतात. ठीक आहे. मग हे जे नियमन आहेत ना, ते गव्हर्नमेंटकडून सुद्धा काढले जाऊ शकतात, किंवा सरकारच्या ज्या अशा एजन्सीज असतात त्यांच्याकडून सुद्धा काढले जाऊ शकतात. सरकारच्या एजन्सीज कशा? जसं त्यामध्ये आरबीआय आहे, सेबी आहे, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला सर्व्हिस ऍक्ट माहितीच आहे. ठीक आहे, इन्कम टॅक्स कायदा माहितीच आहे. मग इन्कम टॅक्स मध्ये तर आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला टॅक्स हे भरावंच लागणार आहे, टॅक्स पेयर वगैरे या सगळ्या गोष्टी त्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत, राईट. पण बघा, प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंट हे जे टॅक्स स्लॅब आहे ते चेंज करत असते. हे माहितीये तुम्हाला? टॅक्स स्लॅब चेंज करत असते इन्कम ग्रुपनुसार. मग प्रत्येक वेळेला टॅक्स स्लॅब करताना काही संसदेमध्ये बिल पास केलं जातं का? नाही. तर हे असतात नियमन. काय असतात हे? तर रेग्युलेशन्स असतात. आणि ते पण तर सुद्धा आपल्याला कायद्याप्रमाणेच फॉलो करावे लागतात. तेवढेच रेग्युलेट करतात आपल्याला, पण ते काय असतं? तो कायदा नसतो. सो इथे तुम्हाला समजलंय की नक्की रेग्युलेशन्स म्हणजेच नियमन आणि कायद्यामध्ये काय फरक असतो. जर दुसरं एक एक्झाम्पल घेतलं आपण सेबीच्या बाबतीत. आता सेबीचा कायदा आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा कायदा आहे. सेबी त्याच्यानुसार काम करते. पण सेबीच्या अंतर्गत ज्या गोष्टी येतात, जसं म्युच्युअल फंड वगैरे येतं, ट्रेडिंग वगैरे येतं, मग त्यांना रेग्युलेट करण्यासाठी जे रेग्युलेशन्स सेबीकडून काढले जातात ते काही सगळ्यांना अप्लाय होतात का? नाही होत, राईट. ते नॉर्मल रूल्स नसतात, ते नियमन असतात, ते कायद्यासारखेच काम करतात. ओके. सो इथे लक्षात आलंय तुम्हाला, जे बिल आहे, जो कायदा आहे तो पास व्हावा लागतो संसदेमध्ये. त्यानंतर रेग्युलेशन्स हे गव्हर्नमेंटकडून किंवा गव्हर्नमेंट कडून संमती मिळालेल्या एखाद्या एजन्सीकडून काढले जातात. तिथेच नंतर आपण रूल्सकडे वळूया. आता जे रूल्स असतात ना, ते सुद्धा गव्हर्नमेंटकडून किंवा एखाद्या लोकल बॉडीकडून, एखाद्या गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून काढले जातात.
पण हे रूल्स कायद्या इतके स्ट्रिक्ट नसतात. ठीक आहे, काय असतात तर कायद्या इतके स्ट्रिक्ट नसतात किंवा तेवढे एन्फोर्सेबल नसतात. म्हणजे जसं बघा, आपल्याला काही नियम असतात आपल्याकडे, हेल्मेट वापरणं वगैरे, त्याच्यानंतर रात्री 10 नंतर आवाज न करणं, फटाके न वाजवणं. तर हे काय झाले तर हे सगळे झाले रूल्स. आणि बऱ्याच वेळेला हे कायदे फॉलो करण्यासाठीच रूल्स गव्हर्नमेंटकडून, आपल्या ज्या सरकारकडून काढले जातात. मग ते केंद्र सरकारकडून सुद्धा काढले जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून सुद्धा काढले जाऊ शकतात. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला या गोष्टी नीट लक्षात आल्या असतील. आपण पटकन एक क्विक रिव्हिजन सुद्धा ह्याची करून घेऊया, म्हणजे तुम्हाला सगळं लगेचच लक्षात येईल. सो सर्वात पहिल्यांदा आपण ऍक्ट बद्दल बोललो. ऍक्ट काय आहे? संसदेमध्ये ड्राफ्ट मांडला जातो. ड्राफ्ट म्हणजेच मसुदा. त्यानंतर हा मसुदा मांडल्यानंतर त्याला विधेयक म्हटलं जातं आणि यामध्ये संसदेची संमती, राष्ट्रपतींची संमती आली या विधेयकाला की त्याचं कायद्यात रूपांतर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा संसदेचं अधिवेशन सुरू नसेल आणि एखाद्या कायद्याची गरज लागली तर राष्ट्रपतींकडून अध्यादेश काढला जातो आणि हा अध्यादेश 6 महिन्यांमध्ये त्याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही अथॉरिटीज असतात, ज्या काही एजन्सीज असतात, त्यांच्याकडून हे ऍक्ट नीट फॉलो व्हावेत त्याच्यासाठी काही नियमन काढले जातात, काही निर्देश काढले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो? रेग्युलेशन्स. ठीक आहे, आणि त्याचबरोबर असेच रेग्युलेशन्स टाईप पण थोडेसे सौम्य स्वरूपाचे नियम काढले जातात हे ऍक्ट फॉलो करण्यासाठी. त्याला आपण सिंपल वर्ड्समध्ये रूल्सच म्हणतो. ठीक आहे, हे काय असतात तर हे जे रूल्स आहेत ते एवढे कठोर नसतात. जसं बघा, कायदा जर आपण फॉलो केला नाही तर त्याला पण कठोर शिक्षा होऊ शकतात, पण ते तिथेच नियम जे आहेत त्याला थोड्या सौम्य शिक्षा असतात. ओके, सो आय होप तुम्हाला इथे हे लेक्चर नीट समजलं असेल. जर तरी सुद्धा काही तुमचा डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.